जे का रंजले गाजले त्यासी म्हण जो आपले तोची साधू ओळखावा या उदांत भावनेतून तुकोबांनी संपूर्ण जीवन जनसामान्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी समर्पित केलं। तुकोबांनी ज्या शक्तीतून तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं सामर्थ्य तुका गाथेतून लिहिलं, ती गाथा लिहिण्याचं सामर्थ्य ज्या भामचंद्र डोंगरामध्ये भंडारा डोंगरामध्ये त्या भूमीत आहे, ती भूमी आज पोखरल्या जात आहे। सरकारने तो गड, ती भूमी, तो डोंगर 2010-11ला अध्यादेश काढून संरक्षित केला। असं असताना सुद्धा काही भामटे व्यापारी दलाल लोक तो भामचंद्र डोंगर आमची आस्था, आमची श्रद्धा पोखरण्याचं काम खुलेआमपणे करत आहे। त्यांना लगाम लागली पाहिजे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे। 2010-11चा अध्यादेश कायद्यात रूपांतरित झाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या 350 तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं। जर या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर 10 मार्चपासून आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गाथापरायण आंदोलन आणि दुसरीकडे मंत्रालयाची वीट पोखरो आंदोलन करणार आहोत। याची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अन्यथा वारकरी संतप्त होतील, वारकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्यामध्ये हे सरकार कोसळून जाईल।